वाजवायचे यंदा. साहेब काय डोक्यात आणू नका, तुम्ही निवांत पुढे जा. म्हणजे मला आश्चर्य वाटणार नाही 10 पैकी 9 जागा 8 जागा निवडून आल्या तर मला आश्चर्य वाटणार. सगळे होते त्यावेळी प्रदीप पाटील तुम्ही अधिकारी आहे तुम्हाला माहिती आहे 4च आमच्या जागा निवडल्या. सगळे पूर्ण ताकद लावून 4 जागा निवडल्या. आता ते मोदी साहेबांना आमचा पक्ष स्वच्छ करायचा होता, त्यामुळे त्यांनी तिकडं कुठं भोपाळला घोषणा केली. भोपाळला घोषणा केल्यावर सगळे निघून गेले, एक माणूस राहिला नाही. मी सांगायचो त्यांना जाऊ नका, एकदा जर शरद पवार साहेब फिरायला लागले तर घोटाळा होईल तुमच्या सगळ्यांचा. नाही होत नाही, हो काही नाही, फार पैसे यंत्रणा तुम्हाला माहित नाही, तुम्ही टिकणारच नाही. आपण ऐका, साधन संपत्ती हे महत्वाचं नसतं, लोकांची मतं फार महत्वाची असतात. आणि ती मतं जर तिकडं राहिली आणि तुम्ही इकडे गेला तर पंचायत होईल, घोटाळा होईल. आणि मी जे बोललो ते नेहमी खरं होतं बरं का. मी सांगितलं, अहो मुश्रीफ साहेब, शरद पवार साहेबांनी येऊन जर कागलला एखादी सभा घेतली 10-15 हजार मतं इकडची इकडे झाली तर विषय विधानसभाही दिसणार नाही, अशी चर्चा केली. वळसे पाटील साहेब तुमचे आंबेगावला साहेब आले तर केवढ्याला पडेल म्हटलं. आणि ते फिरतील ना म्हटलं, तुम्ही असं समजू नका म्हटलं, माझं ऐका, माझा सल्ला ऐका, असं मी फार सांगत होतो. पण गेले. मोदी साहेबांनी 70,000 कोटी रुपयाची घोषणा केली तिथं, इकडं सगळे पाक 4 दिवसात गेले. म्हणजे 1 महिनाभर तर थांबतील ते नाही. त्यामुळे लोकांच्या असं पक्क देशात ध्यानात आलं की इकडे हे बोलले आणि इकडे हे गेले. आणि त्याचा परिणाम भारतीय जनता पक्ष वाढण्यात नाही झाला, कमी होण्यात झाला. देशातल्या लोकांना, म्हणजे नुसता महाराष्ट्रापुरता इफेक्ट नाही आहे जो, देशातल्या लोकांना असं वाटायला लागलं शाला काय तिकडं घोषणा केली, देख लेंगे, इतना भ्रष्टाचार किया है, वो किया है, वो किया है. आणि तिसऱ्या दिवशी तिकडं लोकांना कधी गृहीत धरू नये. एखादा रस्त्यावर हात करत असला तर मी का थांबतो, ते माग गेल्यावर लय माणसं माप काढतात, तुम्हाला सांगतो. माणसांच्या पुढे काही नाही, माणसं आहेत तोपर्यंत आपण एवढं डोक्यात कायम ठेवायचं. मी सांगत होतो पण नाही ऐकलं, आमच्या मित्रांनी गेले. आज मी तुम्हाला, मला वाईट वाटते पण तरी अभिमानानं सांगतो मी की शरद पवार साहेब या सगळ्या मतदारसंघात जातात. 15-15, 20-20, 25-25 हजार माणसं एकत्रित येतात त्यांच्या सभा ऐकायला आणि त्यांचं समर्थन करायला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे ही 2 नावं आज महाराष्ट्राला असं वाटतं की मराठी माणसांनी ह्या 2 पक्ष उभे केले, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेबांनी. आणि हे मराठी माणसांनी तयार केलेले पक्ष मोडण्याचं काम ह्या लोकांनी केलं, हे फार चुकीचं केलं असं माणसानं वाटतं. बरं 105 आमदार आहेत, कमी नव्हते. 105 आमदार शिवसेना फोडल्यावर ते 50 गेले, तिकडे 40 गेले, अपक्ष 10, 150 झाले. गप बसेल की नाही एखादा. परत हे पण पक्ष फोडला, 40-42 गेले. आता 200 पेक्षा जास्त आमदार आहेत, पण पळताभुई थोडी झाली आहे महाराष्ट्रात. मी सकाळी अकलूजला सांगितलं, सगळे मंत्री ठाण मांडून आहेत माढा मतदारसंघात. त्या ठिकाणी गडकरी साहेब 2 सभा घेतल्या, देवेंद्र फडणवीस साहेबांनी 5 सभा घेतल्या, उद्या सकाळी एक 6वी सभा आहे. आणि मोदी साहेबांची सभा झालेली. एकच काम एवढे पळायला लागले. त्यामुळं महाराष्ट्रातलं वातावरण शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरेंच्या बरोबर ताकदीनं आज उभं राहायला लागले. महागाई आहे, प्रचंड
लोकांच्या मागे तसद्या सुरू झालेल्या आहेत. आणि तसद्या अशा आहेत की एवढी लोकांची खताच्या किमती वाढल्या, तुमच्या जीएसटीच्या वरचे कर, जीएसटी कर जे आहेत ते प्रचंड वाढले. 18% जीएसटी कर देतो आपण. तुम्ही 50,000 रुपयात घर चालवत असाल तर 9,000 रुपये सरकारला भरताना 41,000 रुपयाचाच माल घरी येतो आपल्या. पूर्वी मी असू द्या, त्यांचं तर काम आहे, मी त्याच्यासाठी तर चाललंय. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सामान्य माणसाला, आमचं सरकार होतं, मी महाराष्ट्राचा अर्थमंत्री होतो, त्यावेळी गरिबांना वापरायच्या साठीच्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या करमुक्त होत्या. म्हणजे 500 रुपयाच्या, 600 रुपयाच्या, 1000 रुपयाच्या खालच्या चपला होत्या, नोकर. कपड्यांवर नोकर, अन्नधान्यावर नोकर, करच नव्हता. शेतीच्या अवजारावर देखील आता कर तुम्ही भरता. तुम्ही काहीही खरेदी करायला लावा, या अय्यंगार बेकरीत गेला तर कर टॅक्स लागूनच ते पाव येतो आपल्या हातात. कारण ते कुठेतरी टॅक्स आधी भरलेला असतो, त्यानं त्याच्या आधी कुठेतरी टॅक्स भरलेला असतो. त्यामुळं या देशामध्ये सर्व्हिसवर टॅक्स आहे, मालावर टॅक्स आहे, सगळ्यावर टॅक्स आहे. LIC ची पॉलिसी घेतली तरी जीएसटी भरावं लागतं. म्हणजे आपल्या जाहिराती सगळ्या LIC घ्या, म्हणजे जीवन काय आरोग्य विमा घ्या. ते 5 लाख रुपयाचं कार्ड मोदी साहेबांनी वाटलं. हाय का इथं एक जण की बाबा कार्ड दाखवल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये मोफत ट्रीटमेंट झाले, एक असला तर मोदी साहेबांना सत्कार करू आपण त्यांचा. त्या कार्डाचा कुणाला वापरच होत नाही. 5 लाख रुपयाची गॅरंटी येते. तुम्ही पेट्रोल किती वाढवलं, डिझेल आता 97-98 आहे, लोकसभा झाल्यावर ते 105 रुपयावर जाईल. पेट्रोल 105 आहे, ते 110-115 वर जाईल. गॅस 800-900 वर आता 200 रुपये कमी करून आणलाय. एवढं कमळ आलं की 1500, 1600, 1800 रुपये. याचा अर्थ हा आहे की देश अडचणीत आलेला आहे. देश अडचणीत आलाय म्हणून यांना कराच्या माध्यमातून दिसेल ते पैसे गोळा करणे, नाही कर गोळा करण्याचं काम चालू आहे. मी अनेक ठिकाणी हे उदाहरण सांगतो. आमचे जातींद्र थोरात सदाभाऊ खोत बरोबर कुठेतरी एकदा गेले. कुठं गेला तर पंढरपूरला गेला तो. पंढरपूरला गेले सदाभाऊ खोत आणि हे गेले. आता जेवण खाण्याची तर व्यवस्था ह्यांनाच करायला लागेल, त्यामुळे हे जरा पाकिट झाडं घेऊन गेले होते. पांडुरंगाच्या दारात जायच्या आधी एका माणसाने त्यांचा खिसा कापला. आता एवढ्या मोठ्या माणसाला घेऊन जायचं म्हणून 20,000 रुपये खिशात ठेवून गेले होते. 20,000 रुपये खिशात दारात, पांडुरंगाच्या दारात जायच्या आधी हा खिसे कापण्याचा प्रकार झाला. ते फोटो बघितल्यावर पाकिटात त्यांनी खिसा कापला, त्याने पाकिटात उघडून बघितलं तर एवढा सोजवळ, दाढी बिडी, टोपी बिपी, पांडुरंगासारखा दिसतोय, याला परत दिला पाहिजे असा त्या पाकिट मारांनी निर्णय घेतला. आणि 17,000 रुपये खिशात ठेवले, 3,000 रुपये परत ठेवले आणि पळत पळत गेला हुडकत हुडकत. ते थोरात साहेब पांडुरंगाच्या समोर नतमस्तक व्हायच्या आधी 2 मिनिटं, हो साहेब तुमचं पाकिट पडलं. कसं पडलं, असं कसं झालं? नाही तिथंच पडले, तुम्हाला मिळालं का? हो हो हे घ्या. यांना वाटलं पांडुरंग पावला. पृथ्वीवर एवढा प्रामाणिक माणूस दुसरा कुणीही नाही. या बेट्यानं आपलं पाकिट आणून दिलं, एवढे पैसे आपले घेऊन. एक किती प्रामाणिक माणूस आहे म्हणून यांनी त्याला मिठी मारली. अरे या जगात असं होत नाही, तू भेटलास म्हणून माझं पाकिट मिळालं, नाही तर माझा वाईट अवस्था झाली म्हणून. तो माणूस निघून जातो.
हे देवाचं दर्शन घेतात, पांडुरंगाचं घेतात, सगळं देवदर्शन आटून बाहेर आले, त्यांना वाटतं की जरा पाकिट हलकं झालेलं आहे म्हणून ते पाकिट काढतात आणि बघतात, अरे हे जुगाड बेकार बेवड केला यांना म्हटलं. ज्यावेळी त्यांच्या लक्षात येते की त्याने 17,000 काढून घेतले आहेत आणि 3,000 रुपयेच ठेवलेले आहेत. अशी पाकिटमारी भारत सरकारकडून देशातल्या जनतेची चालू आहे. तुमच्या सगळ्यांच्या खिशातून पैसे काढायचा कार्यक्रम चालू आहे. तुम्हाला 6,000 रुपये दिल्लीहून येतात, महाराष्ट्र सरकारचे 6,000 रुपये येतात, 12,000 रुपयात आपण खुश. पण आपले गेले किती? तुम्ही 50,000 रुपयात घर चालवत असाल तर 1,05,000 रुपये वर्षाला गेले. 1,00,000 सव्वा लाख रुपये तुमचे कराच्या माध्यमातून भरतो. आता 12 बिघ्यातली आमची बाई आली, भाभी आली इथं, त्या भाभीलाही काही मोफत नाही, तिच्यावरही कर आहे आणि नेताजी बाबावर पण कर आहे आणि प्रदीप पाटील साहेबांच्यावरही कर आहे. आमचं धोरण असं आहे की गरीबातला गरीब जो माणूस आहे, ज्या गरीबांच्या वस्तू आहेत त्या करमुक्त असल्या पाहिजेत आणि सामान्य माणसाला कराचा बोजा वाटू नये. आणि म्हणून आज तुम्ही सगळे कॅल्क्युलेट करा. पेट्रोलवरही कर आहे, डिझेलवर कर आहे, गॅसवर कर आहे, तुम्ही घ्याल त्या सगळ्यांवर जीएसटी आहे. त्या कराची रक्कम तुमच्या संसारातनं 1,00,000-1,50,000 रुपये दरवर्षी राज्य सरकारला जाते, याचा आधी आपण अभ्यास केला पाहिजे. तुम्ही ते बँकेतनं तुम्हाला मेसेज येत असतील, 2,000 काढले, 5,000 भरले, लगेच मेसेज येतो. आता आपल्यालाही बरं वाटतं, काय बँक प्रॉम्प्ट आहे. राजाराम बापू बँकेतून SMS आला, वा वा वा. बँक ऑफ बडोदातून SMS आला, वा 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 वा. स्टेट बँकेतनं मेसेज आला का 3,000 रुपये काढले. आपलेच पैसे आपणच काढतो, आपणच भरतो, ती बँक काय भरत नाही. आपल्याला फक्त कळवते त्याचा रुपये 18 रुपये एका खात्यातनं वजा केले जातात दर महिन्याला. 18 गुणिले 12 216 रुपये प्रत्येकाच्या खात्यावरून फक्त तुम्हाला SMS ची सर्व्हिस आहे म्हणून वजा केले जातात. भारतामध्ये 291 कोटी खाती आहेत. 291 कोटी खाती आहेत भारतात. 291 कोटीचे मला असं वाटतं की साधारणपणाने भारतीयांच्या खिशातनं 62-63 हजार कोटी रुपये काढले जातात. 62-63 हजार कोटी रुपये. हे बँकेला अधिकारच दिलाय, तुम्ही कमिशन घ्या, सेवा करताय, क्रेडिट कार्ड घेताय, 2%, 3% कमिशन घ्या आणि सेवा द्या. जगात 0.5% जो बिझनेस करतात बँका, तो माझ्या देशामध्ये 2% आणि 2.5%, 3% करतात. केंद्र सरकारची जबाबदारी नाही का? पण प्रॉब्लेम दुसराच आहे. ह्या बँका तरी बिचारे काय करतील? ते कागद जरा दे. तुम्हाला मी एखादी बँक असेल तर तुमचं बँकेत एक 50 लाख हर्षवर्धन तुमचं थकलेलं आहे. त्या 50 लाखावर व्याज 50 लाख झालेलं आहे. तर बँकेने वन टाइम सेटलमेंट किती करायला पाहिजे सांगा बघू. तुमची काय अपेक्षा? तुमचंच कर्ज आहे. तुमची काय 50 लाख रुपयाचं कर्ज, 50 लाख थकले, व्याज वाढले, 1 कोटी द्यायचे, बँकेला अपेक्षा आहे. तर तुमचं सेटलमेंट कितीला व्हायला पाहिजे? वन टाइम सेटलमेंट करायला तुम्ही तयार आहे तर तुम्हाला किती अपेक्षा आहे सेटलमेंट होण्याची? 70 लाख रुपये. तुम्हाला काय आकडा सांगा, काय पैसे लागत नाही त्याच्यात. 50 लाख मुद्दल, 50 लाख व्याज, दंड व्याज वगैरे धरून, तर वन टाइम सेटलमेंट कितीला व्हायला पाहिजे? 50 लाखाला व्हायला पाहिजे. कुणाला वाटते 70 लाख व्हायला पाहिजे. आमचं काय सांगत नाही मी कधी.
महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन नावाच्या संघटनेने हे पत्रक काढलेलं आहे. या पत्रकामध्ये शिवा इंडस्ट्रीज बँकांना येणे रक्कम होती 4,863 कोटी. 4,863 कोटी बँकांनी तडजोड करून एक रकमी वसुली यांची केली. आता सांगा 4,863 कोटी रुपयाचा आकडा बँकेनं किती सेटल केला पाहिजे. बरोबर जो येईल त्याला मी माझ्या खिशातनं चांगलं भरीव बक्षीस देईन. सध्या माझ्या खिशात काय मी कधी पैसे ठेवत नाही, त्यामुळे नक्की किती देईन सांगता येत नाही, पण नाराज होणार नाही तुम्ही. ज्याचं बरोबर उत्तर 4,863 कोटी रुपये थकलेले आहेत आणि वन टाइम सेटलमेंट बँकेला करायचंय, तर किती रुपयात सेटलमेंट होईल सांगा. 3,000 कोटी. 2,500 कोटी. इकडं 1,000 कोटी. का 4,800 कोटी तर 4,863 कोटी रुपये. 500 कोटी. तुमचं म्हणणं काय? तुम्हाला कधी कुठल्याही बँकेचा डायरेक्टर मी करणार नाही. त्यांनी काय केलं? 4,863 कोटी रुपयाची रक्कम 318 कोटी रुपयाला सेटल केली. म्हणजे 93% रक्कम 4,500 कोटी रुपये बँकेनं तोटा सहन केला, सोडली. DHFL नावाची कंपनी आहे, त्यांचं येणं 91,000 कोटीचं होतं. ती कंपनी पिरामल उद्योग समूहाला 37,250 कोटीला देऊन टाकली. म्हणजे 60% रक्कम बँकेने शोषली आणि त्या पिरामलने 37,000 कोटी दिले. व्हिडिओकॉनच्या 13 कंपन्या विकल्या, 71,343 कोटीच्या होत्या. बँकेचं येणं होतं. फॉक्सकॉन जे नाही का एक प्रकल्प येणं होता, त्याचा मालक होता वेदांता उद्योग समूहाचा. त्याने 71,343 कोटी रुपयाची रक्कम 13 कंपन्या फक्त 2,962 कोटी रुपयाला विकत घेतल्या. म्हणजे बँकेने 95% शोषले. आता वरनं फोन आल्याशी असं होईल का? आपल्याकडे आम्ही ते जाखलेना फोन करायचो तरी काय होत नाही. पण सगळे नियम धाब्यावर बसवून रिझर्व्ह बँकेचे या रकमा सेटल करण्यासाठी बँकांना खड्डे पडले. आता ते भरून काढण्यासाठी तुमच्या SMS सर्व्हिसचा चार्ज 18 रुपये आहे. तुम्हाला सर्व मार्गाने लुबाडण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर ह्यांनी या देशातल्या धनिक आणि श्रीमंत लोकांच्या वर्गांचे खळगे भरण्याचं काम केलं. श्रीमंत वर्गाला यांनी मदत केली. याचा परिणाम हा झाला की त्याची वसुली तुमच्या माझ्या खिशातून आज चालू आहे. मी यासाठी सांगतोय की आपल्याला भारतातल्या जनतेने हा 10 वेळा विचार केला पाहिजे की आपण गमावलं किती आणि कमावलं किती. आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतंय की आपण सगळ्यांनी जरा विचार केला पाहिजे. अनेक मुद्दे आहेत. संविधान हे तर आता संविधान बदलायलाच निघाले तसं त्यांचेच खासदार भाषणात सांगतात. संविधान वाचवलं पाहिजे, महागाई दूर केली पाहिजे, बेकारी कमी केली पाहिजे. हे सगळं आता टीकात्मक बोलणं सोपं आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसनं जो जाहीरनामा काढलेला आहे, काँग्रेस पक्षाने जो जाहीरनामा काढलेला आहे, त्यात आम्ही सकारात्मकता दाखवलेली आहे. तुम्ही म्हणाल हे नुसताच टीका करतो. आम्ही भारतातल्या जनतेला कबूल केलेलं आहे की आमचं सरकार देशात आल्यावर भारतात गॅस सिलेंडरची किंमत 500 रुपयाच्या वर आम्ही जाऊन देणार नाही. म्हणजे 800-900 रुपयाचं 500 रुपयावर आम्ही सबसिडी द्यायला सुरुवात करू. पुन्हा ही काँग्रेसच्या काळात आपण देत होतो. आम्ही सांगितलेलं आहे की भारतामध्ये कुठल्याही गरीब, अत्यंत गरीब घरामध्ये चूल पेटवायचा प्रॉब्लेम येता कामा नये. म्हणून त्या घरातल्या महिलेच्या, स्त्रीच्या नावाने
1,00,000 रुपये दरवर्षी आम्ही देणार. त्यामुळं तिला तिच्या घरातली चूल पेटवायचा प्रॉब्लेम येणार नाही अशी देखील आम्ही भूमिका घेतली. आम्ही या देशातल्या जनतेला हे सांगायचं काम करतोय की भारतातल्या शेतकऱ्यांच्यावर अनेक टॅक्स टक्क्यांची लिमिट देखील काढून टाकण्यासाठी संसदेमध्ये विशेष कायदा आम्ही करू हे देखील आश्वासन आमच्या जाहीरनाम्यात मित्रांनो आम्ही दिले. आणि म्हणून ज्या गोष्टी यांना जमल्या नाही त्या गोष्टीवर उत्तर हुडकण्याचं काम आम्ही केलं. आपली पोरं सैन्य दलात जातात, 17, 18, 21 वर्षे काम करतात, पेन्शन घेऊन परत येतात. काही धारातीर्थी होतात, त्यांच्या वीर पत्नींना देखील पेन्शन देण्याची व्यवस्था होते. त्यांचा यथोचित सन्मान, संकटाला तोंड देऊन मुकाबला देऊन एखादा जवान धारातीर्थी झाला सीमेवर तर त्याला आपण सन्मान देतो. आज या सरकारने अग्निवीर नावाची योजना आणली. 4 वर्ष त्याने ट्रेनिंग घ्यायचं, 4 वर्ष नोकरी करायची आणि मागे यायची. म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी पोरगा आत गेलं तर 22व्या वर्षी बाहेर येऊन पुन्हा बेकार म्हणून तो फिरायला मोकळा. आज अशी व्यवस्था या भारतीय जनता पक्षाने केली आहे. त्या कुणी त्यांना सुचवलं माहित नाही. पण चीनने आक्रमण केलं, पाकिस्तानने आक्रमण केलं तर तिथं ट्रेंड पुढून जवान येणार आणि आपले 6 महिन्याचं ट्रेनिंग घेऊन पुढे गेलेली 4 वर्ष काम करण्यासाठी गेलेली लोक सीमेवर जाऊन लढणार. आणि त्यातला एखादा धारातीर्थ झाला तर त्याला ना पेन्शन ना सन्मान काहीच नाही. अशी अग्निवीर नावाची योजना भारतीय जनता पक्षाने काढलेली आहे. याच्यात देखील आपल्याला सुधारणा करून ती योजना रद्द करून पुन्हा भारतामध्ये रेग्युलर भरती करण्याचं काम आमच्या सरकारने करू अशी भूमिका आम्ही दाखवली. तुम्ही म्हणत असाल की यांचं सरकार येणार आहे असंच समजून भाषण करत. पहिला राऊंड झाला इलेक्शनचा, दुसरा राऊंड झाला, दुसरा राऊंड झाला. पहिला राऊंड झाला, दुसरा राऊंड झाला. त्यावेळी मोदी साहेब म्हणत होते 400 पार, 400 पारचा नारा द्यायला लागले. आता 400 पारची भाषा बदललेली, 200 पर्यंत पोहोचणंही मुश्किल झालेलं आहे. कारण या देशातल्या जनतेने भारतीय जनता पक्षाला नकार द्यायला सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्रात तर प्रश्नच नाही. माझा विश्वास आहे जे चित्र आहे ते 30-32 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या मिळून येतील असं महाराष्ट्रात चित्र आहे. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की या मतदारसंघामध्ये आमचे सत्यजित आबा पाटील सरुडकर या मशाल चिन्ह घेऊन उभे आहेत.
शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवं चिन्ह आहे आणि हे चिन्ह आपण उद्याच्या निवडणुकीमध्ये या चिन्हाला सत्यजित आबांना पाठिंबा द्या. त्यांना आज मी इथे येणार होते पण यापूर्वी गावात येऊन गेलेले असल्यामुळे मी त्यांना नाश्त्याला डायरेक्ट बोलवले. पण या चिन्हाला मतदान केलं, सत्यजित आबांना केलं तर मी तुम्हाला विश्वास देतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये असताना या लोकसभा मतदारसंघात 10 वर्ष आपण बघितलं काय मोठा विकास केंद्रीय योजनातून झाला का. हा जो पूल आहे ना तो पूल मी यादीत 1 नंबरला घातला त्यावेळी हा शिरगावला जाणारा पूल झाला. केंद्र सरकारने या भागात येऊन प्रगती करायला पाहिजे होती. ज्या अमोल कोल्हे आमचे डॉक्टर आहेत त्यांनी 19,000 कोटी रुपयाचे रस्ते केले. 19,000 कोटीचे रस्ते गडकरी साहेबांच्याकडे जाऊन मंजुरी केली. पेठ पासून सांगलीकडे जाणारा रस्ता 5 वर्ष करा 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 सांगून आम्ही दबलो. शेवटी निवडणूक समोर आल्यावर मात्र यांनी करायला. पण त्याच्यातही काय 600 का 800 कोटी रुपयाची काहीतरी किंमत आहे. 48% बिलो म्हणजे 100 रुपयाचं काम 52 रुपयात करतो म्हणतोय माणूस, त्याला ते काम दिलंय. त्यामुळे आपल्याला किती वर्ष तो रस्ता साथ देईल आज मला सांगता येत नाही. चांगलं काम केलं तर आनंदच आहे, आमची काही तक्रार नाही. पण मला हे आपल्याला सांगायचंय की उद्याच्या निवडणुका या ग्रामपंचायतीच्या नाहीये. या निवडणुका शाहू फुले आंबेडकरांचा विचार, बहुजन समाजाचा विचार भारतामध्ये टिकवण्याच्या आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्यासाठी आपल्याला या मतदानाचा उपयोग होणार आहे. आणि या निवडणुका ज्यांना 10 वर्ष निवडणुकीत आपण काम करून संधी देशात काम करण्याची संधी दिली त्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये या देशातल्या महिला सुरक्षित राहिल्या, महागाई यांना ताब्यात आणता आली ना, देशाच्या सीमा देखील व्यवस्थित राखता आल्या. तुम्हाला माहिती आहे की नाही, काल परवाच मी बातमी वाचली, चीनने भारताचा 4,500 स्क्वेअर किलोमीटर एरिया ताब्यात घेतलाय. तिकडं नावही बदललेली आहेत गावांची. प्रकरण गंभीर आहे पण टीव्हीवर दिसत नाही म्हणून कळत नाही. टीव्ही सगळे पूर्णपणाने त्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे आपला एकच मार्ग, व्हॉट्सअपवर जे काय येतं तेवढंच बघितलं तर बघितलं, नाही तर आपल्याकडे कळण्याची व्यवस्था नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की या महाराष्ट्रात आणि देशामध्ये परिवर्तन होत असताना सत्यजित आबांच्या मागे आपण विश्वासानं राहा. या मतदारसंघात सध्या जे खासदार आहेत त्यांना तुम्ही किती वेळा भेटला मला माहित नाही. लोक म्हणतात की भेट फारच विरळा, सहज कधी होतच नव्हती. त्यामुळं लोकांची ती एक प्रचंड नाराजी आहे. त्याच्या आधी जे खासदार होते त्यांच्या काळात या लोकसभा मतदारसंघाचा विशेष प्रगती आम्ही पाहिली नाही. पण यावेळी मात्र सत्यजित आबा ना यांचा साखर कारखाना आहे, ना साखर कारखान्याची बिलं यांनी तटवली आहे, ना साखर कारखान्याच्या दराचा यांचा काही संबंध आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने लढणारा हा माणूस आहे आणि निष्ठेनं शिवसेनेत मी लय वेळा यांना या 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 म्हणून राष्ट्रवादी त्या म्हणून सांगायचे. त्याच्या वडिलांची पण माझे फार जुने संबंध आहे. त्यामुळे नाही, शिवसेना नाही सोडणार. बाकी तुम्ही साहेब काही सांगा, शिवसेना सोडणार. त्यामुळे प्रामाणिक निष्ठावंत माणूस आहे जो आम्ही या निवडणुकीत उभा केलेला आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की 2 जणांना आपण संधी दिली. तुमच्या जीवनात काही फरक पडला नाही आणि आपल्या पार्टीला तर खासदार की 10 वर्ष म्हणजे श्रीनिवास पाटलांचे तिकडे बदली झाल्यानंतर आपल्याला आपल्या मनासारखा खासदार मिळाला. यावेळी आपण मनासारखा खासदार करू. वाळवे गाव, जुने खेड, नवे खेड या परिसरात, पटोळवाडी, शिरगाव या परिसरामध्ये केंद्रीय योजना महत्वाच्या ज्या आहेत त्या इथं राबवण्यासाठी आपल्या मनासारखा खासदार पाहिजे. आणि मी तुम्हाला विश्वास देतो सत्यजित आबा हा साधा सरळ माणूस आहे. मनगटाला धरून बसा म्हटलं तर बसणार आहे, झोपडीत जाणार आहे, बंगल्यात जाणार आहे, सामान्य माणसाला भेटणार आहे. आणि 10 वर्ष विधानसभा त्याने चांगल्या पद्धतीनं विधानसभेत काम केलेलं आहे.
अशा एका चांगल्या निष्ठावंत माणसाला घेऊन आम्ही तुमच्या दारात आलोय. आमच्यात आणि त्यांच्यात एकत्रितपणात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची एकत्रित आम्ही आघाडी केलेली आहे आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद असेल तर मोठ्या बहुसंख्येनं ते निवडून येतील. मी शेवटची आणखीन एक विनंती करणार आहे. आता महाराष्ट्रातलं राजकारण जरा बऱ्यापैकी दुरुस्त व्हायला लागलेलं आहे. मी मगाशी सांगितलं की गर्दी जरा आमच्या पक्षातली कमी झाली, त्यामुळं आता आजचे दिन येण्याचा संभव आहे पुढच्या काळात. त्यावेळी काही घोटाळा आपल्याकडून होईल, नाहीतर ऐन वेळी आपला घोटाळा व्हायचा. या मतदारसंघातनं सत्यजित आबांना जास्तीत जास्त आपल्या सगळ्यांना लीड देणं हे तुमच्यासाठी आणि माझ्या राजकीय भवितव्यासाठी महत्वाचं आहे. तुम्ही असं समजू नका काय होतं इकडं मत दिलं तिकडं मत दिलं, याने इकडं तिकडं, डोक्यातनं काढा. माझी विनंती आहे की पक्षाचे कार्यकर्ते असाल तर गावोगाव घरात, प्रत्येक घराचा सगळ्या कुटुंबाचा होकार येत नाही तोपर्यंत घरातून उठायचं नाही, हा कार्यक्रम करा. मतदार असाल तर या सगळ्या विचाराचा विचार तुम्ही घरी जाऊन करा आणि तुमच्या खिशातनं जेवढं जात आहे त्या सगळ्या भारतीय जनता पक्ष आणि हे जे धनुष्यबाणावर उभे असणारे उमेदवार आहेत त्या सगळ्यांनी मिळून आपल्याला मागच्या 10 वर्षात काय काय केलेलं आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणाने यावेळी सत्यजित पाटलांना आशीर्वाद द्या, मदत द्या. बऱ्याच दिवसांनी आपल्याला भेटण्याची संधी मिळाली. इकडे ट्रॅफिक जाम झालेलं आहे, त्यामुळे बरेच आमचे सहकारी उभे राहिलेले असल्यामुळं थोडी अडचण आहे. ही सगळी अडचण लक्षात घेता मला वाटतं आपणच आपलं भाषण कमी केलेलं बरं. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की व्यवस्थित काम करा, घोटाळा होता कामा नये. घोटाळा झाला तर आपलाही घोटाळा होऊ शकतो, कारण राजकारण आता चांगल्या पातळीला येईल. महाराष्ट्राचं चित्र बदलतंय आणि महाराष्ट्राचं चित्र बदलताना इस्लामपूर विधानसभेचा जास्त मोठं मताधिक्य मिळालं हा संदेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला देण्यासाठी आपण सगळ्यांनी या मशालीच्या साठी प्रयत्नाची शिकस्त करा एवढीच विनंती करतो आणि पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. कुशल काळ होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली.